नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. बघा, आपण सीबीटीच्या दृष्टिकोनातून नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 11वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो, याच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बद्दलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, जे क्वेश्चन तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये म्हणजे सीबीटी एक्झाम मध्ये येऊ शकतात, याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. बघा, याला मी टोटल 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहे आणि याच्यानंतरचा पार्ट समोर याच चॅनलवरती समोर मी अपलोड करणार आहे. या आधीचे जर पार्ट तुम्ही बघितले नसतील, या आधीचे मॉड्यूल तुम्ही बघितले असतील, तेही बघा, कारण तेही सीबीटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर पहिलाच काय म्हणतो, विच फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द पॉइंटर फ्रॉम झिरो पोझिशन टू एन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट असतात ना, त्या इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये 3 टाईपच्या नाही का फोर्सेस असतात, किंवा 3 टाईपच्या, आपण त्याला टॉर्क म्हणतो. लक्षात राहू द्या, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय. जर समजा एखादा हा काटा आहे आणि अशी इथं स्केल आहे, मग आता काय होतं माहितीये का, समजा मी काय केलं, हा पहिला मधात काटा ठेवला आणि हा 0 वरती आहे रे. आता हा इथे एक्सप्लेन बघा, मी याच्यावरती सेपरेट लेक्चर घेणार होतो, पण वेळ नाही आपल्याकडं, त्याच्यामुळे आता सध्या एक शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला. बघा, हा नाही का पॉइंटर आहे, इथं 0 पोझिशन आहे. कोणती आहे? 0. इथं समजा 5, इथं मी 10 म्हटलं, इथं मी 20 म्हटलं, 15 म्हटलं, इथं काय म्हटलं, 20 म्हटलं. आता काय होतं माहितीये का, बघा, हा पॉइंटर, या समजा आपली रिडिंग आहे, मी काय मोजलं की 10 एम्पियर करंट आहे, हा इथं एम्पियर दाबला आणि 10 एम्पियर करंट आहे, माझा काटा इथे यायला पाहिजे, बरोबर आहे ना. मग माझा जर काटा इथे यायला पाहिजे, तर या काट्याला 0 पोझिशन पासून, मी काय सांगितलं बघा, 0 पोझिशन पासून तर 10 पर्यंत नेण्याचं काम जो टॉर्क करतो, याला म्हणतो असतो आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क. कोणता टॉर्क म्हणतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क, बरोबर. मग आता हा काटा इथं तर गेला रे, पण इथं गेल्यानंतर तो काटा काय करावा लागतो, व्हायब्रेट व्हायला लागतो जागेवर. मग या व्हायब्रेट होऊ नये किंवा जे डॅम्पिंग आहे, हे डॅम्पिंग कमी करण्याचं काम काम करतो, म्हणजे याला स्टेबल करण्याचं काम, या काट्याला काय करायचं, स्टेबल करण्याचं काम करत असतो डॅम्पिंग टॉर्क. कोणता टॉर्क करतो? डॅम्पिंग टॉर्क आपण त्याला म्हणतो. आणि बघा, आता हा काटा इथे गेला, यानं रिडिंग दाखवली, आता याला वापस जागेवर यावं लागेल. मग वापस जागेवर यायसाठी जो टॉर्क या 10 पासून, मी काय म्हटलं, या 10 पासून ज्याला 0 वरती वापस आणणारा जो टॉर्क आहे, त्या टॉर्कला आपण म्हणत असतो कंट्रोलिंग टॉर्क. कोणता टॉर्क म्हणतो आपण? कंट्रोलिंग टॉर्क असं म्हणतो. मग आता यांनी विचारलं काय रे आपल्याला, यांनी काय विचारलं की मूव्ह पॉइंटर फ्रॉम 0 पोझिशन, कोणत्या पोझिशन पासून? 0 पोझिशन टू इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे 0 पोझिशन पासून आपल्याला ज्या ठिकाणी मग तिथं जर नेत असेल, तर 0 पोझिशन पासून ज्या ठिकाणी त्याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतो. कोणता टॉर्क म्हणत असतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क. म्हणजे बघा, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणत असतो. आता बघा, ते मुटलं, पण आता बघा, कंट्रोलिंग टॉर्क आहे, मी तुम्हाला सांगितलं काय करतो. आता एअर फ्रिक्शन डॅम्पिंग आणि ईडी करंट डॅम्पिंग, हे डॅम्पिंगचा जो डॅम्पिंग टॉर्क प्रोव्हाइड करतो ना, ते कोणत्या मेथडनं प्रोव्हाइड करतात. जसं एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असतं, ईडी करंट डॅम्पिंग असतं, आणि फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग असतं. म्हणजे त्या काट्याला स्टेबल ठेवण्यासाठी आपण नेमकं काय करतो, हे त्याचे टाईप पडतात. तर हे वरचे 2 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर बी आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर दुसरा काय म्हणतो, विच पोझिशन यूज टू इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड विथ अ ग्रॅव्हिटी कंट्रोल. आता मी तुम्हाला सांगितलं बघा, तो काटा आपल्याला काय करायचंय, मेन पोझिशन पासून वापस आणायचं. त्या ठिकाणी आपण 2 कंट्रोल वापरतो. एक असतं ग्रॅव्हिटी कंट्रोल, एक असतं ग्रॅव्हिटी कंट्रोल, आणि एक असतं स्प्रिंग कंट्रोल. कोणतं कंट्रोल असतं? स्प्रिंग कंट्रोल. मग आता ग्रॅव्हिटी कंट्रोल मध्ये काय करतो आपण बघा, ग्रॅव्हिटी कंट्रोल मध्ये नाही का, समजा इथं हा पॉइंटर होता आपला, या पॉइंटरला काय करतो, इथं काय करतो, एक वेट अटॅच करतो. काय करतो याला, एक असं इथं काय करू आपण, एक वेट अटॅच करू. आणि हे वेट अटॅच केलं, मग काय होणार, जर काटा इथपर्यंत गेला, तर या वेटच्या वजनामुळे ऑटोमॅटिक काटा काय होणार, वापस रिटर्न पोझिशनला येणार. मग जिथं इथं जर का वेट अटॅच केलं, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी कंट्रोल म्हणतो. आणि जर हाच काटा आहे समजा इथं, आणि इथं तुम्ही काय केला, अशी स्प्रिंग अटॅच करा, म्हणजे हा काटा पोझिशनला गेल्यानंतर परत स्प्रिंगमुळे वापस येईल, याला आपण स्प्रिंग कंट्रोल म्हणत असतो. मग आता लक्षात राहते की जो ग्रॅव्हिटी कंट्रोल वाला जो इन्स्ट्रुमेंट आहे ना, तो तुम्हाला नाही का ऑलवेज असा उभा ठेवावा लागतो. कसा ठेवावा लागतो? उभा, की याला आपण व्हर्टिकल म्हणतो. उभा ठेवला तरच हा प्रॉपरली वर्क करणार. हा जर आडवा ठेवला तर हा प्रॉपरली वर्क करणार नाही, कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतो. मग याला ठेवताना ऑलवेज लक्षात राहते की व्हर्टिकल पोझिशन मध्ये याला ठेवावं लागतं. आणि जो स्प्रिंग कंट्रोल आहे, स्प्रिंग कंट्रोलला तुम्ही कसाही ठेवा, याला आपण एनी पोझिशन मध्ये यूज करतो. कशा पोझिशन मध्ये? एनी पोझिशन, म्हणजे कोणतीही पोझिशन असो, कोणत्याही पोझिशन मध्ये तुम्ही याला ठेवलं तरी चालतं. तर आता आपल्याला विचारलं काय, यांनी पोझिशन कोणती, कशाची पोझिशन विचारली, प्रोव्हाइड विथ अ ग्रॅव्हिटी कंट्रोल. आणि मी तुम्हाला आता सांगितलं, ग्रॅव्हिटी कंट्रोल आपल्याला व्हर्टिकल म्हणजे उभा ठेवावा लागतो. म्हणजेच बघा, व्हर्टिकल ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर, आणि ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द स्केल. आता इथं जर तुम्ही स्केल बघितली असेल, जर याआधी तुम्ही कधी मेगर बघितलं असेल ना, हा नाही का मेगरची डायग्राम बघा. आता इथं ओहम दिलेलं आहे, आणि इथं बघा, इथं काय इन्फानाइट आहे स्टार्टिंगला, इथं 2K 1K, नंतर इथं 100, नंतर इथं झालं 80, इथं काय 10, परत इथं 3, इथं 0.
म्हणजे बघा ही जी स्केल आहे ना, ही बघा इन्फिनिटी पासून चालू झाली 0 वरती संपली आणि सोबत सोबत बघा पहिल्या दोन याच्यात गॅप कमी आहे, 2K आणि 1K मध्ये गॅप कमी आहे, परत 1K मध्ये आणि याच्यामध्ये गॅप पडला, 80 आणि या 10 मध्ये परत गॅप पडला, या 80 आणि 3 मध्ये अजून जास्त गॅप पडला. म्हणजे गॅप नाही का इथं नॉन युनिफॉर्म गॅप आहे. म्हणजे बघा जसं आपली नॉर्मल स्केल राहते बघा, आपण त्याचे समान तुकडे करतो, 1 2 3 4 5 6 7 8. आता हे समान तुकडे झाले, पण याच स्केलचे तुम्ही असे तुकडे केले, समजा समान न करता बघा, इथं गेले, हा इथं गेला, परत हा इथं गेला आणि हा इथं कुठतरी गेला आणि परत इथं मदत केलं, म्हणजे असमान तुकडे झाले याचे. मग याला अशी जर स्केल तुम्हाला कुठे दिसत असेल ज्याच्यावरती आकडे हे असमान पसरवलेले आहेत, त्याला आपण नॉन युनिफॉर्म स्केल म्हणतो. आणि जर आकडे समजा तुमचे असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले, आपण युनिफॉर्म स्केल म्हणतो. आता इथं लक्षात राहू द्या की ही स्केल दिसताना कशी दिसून तुम्हाला नॉन युनिफॉर्म दिसून राहिली, म्हणून सरळ सरळ या स्केलचं नाव काय बघा, नॉन लिनियर स्केल किंवा नॉन युनिफॉर्म. याला लिनियर किंवा नॉन लिनियर सुद्धा म्हणतो. मग ही जर स्केल असेल लिनियर म्हटलं असतं, आता ही नॉन लिनियर किंवा नॉन युनिफॉर्म स्केल असं याला म्हणतात. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच एरर इज कॉज बाय द इनकरेक्ट पोझिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट रिडिंग. आता नाही का ज्यावेळेस आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटची किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटने रिडिंग घेतो ना, त्या रिडिंग मध्ये नाही का एरर येऊ शकतात किंवा चुका येऊ शकतात. मग या चुका कशावरून येतात याच्यावरून त्याचा नाही का टाईप पडतो. फॉर एक्झाम्पल सांगतो, तो डिव्हाइस खराब असेल, त्या डिव्हाइसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा डिव्हाइसची पोझिशन तुम्ही वेगळी, म्हणजे तो जसा व्हर्टिकल ठेवायला पाहिजे तो हॉरिझॉन्टल ठेवून दिला, मी तुम्हाला सांगितलं ग्रॅव्हिटी कंट्रोलमध्ये, जर असं ठेवलं त्याच्यामध्ये डिव्हाइस एरर येतो. जर समजा एखादा ह्युमन एरर म्हणजे काय की आपण काय केलं, तिथं बघताना समजा रिडिंग तिथं स्केल होती की 10.5 वरती स्केल आहे आणि आपल्याला वाटलं 10.4 वरती, म्हणजे आपण तो 0.1चा एरर आला, तो झाला ह्युमन एरर. इन्फ्लुएन्स एरर म्हणजे काय असतं बघा, समजा तुम्ही एखादा डिव्हाइस मेजरिंगसाठी ठेवला आणि त्याच्या साईडला दुसरा एखादा डिव्हाइस ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे ज्याच्या मॅग्नेटिक फील्डमुळे पहिला जो इकडचा डिव्हाइस म्हणजे एक डिव्हाइस तुम्ही इथं ठेवला समजा बघा, हा काय केला, एक डिव्हाइस ठेवला आणि या डिव्हाइसमध्ये पॉवर आहे आणि इथं काय केला, छोटा एक दुसरा डिव्हाइस ठेवलेला आहे. या डिव्हाइसच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय झाला, हा दुसरा डिव्हाइस आला. मग या डिव्हाइसच्या मॅग्नेटिक फील्डमुळे याच्यात काय झालं, याच्या रिडिंगमध्ये एरर आला, त्याला आपण इन्फ्लुएन्स एरर म्हणतो, की याच्या सानिध्यामुळे याच्यात एरर आला, याला आपण इन्फ्लुएन्स एरर म्हणत असतो. आणि स्विचिंग एरर म्हणजे काय की स्विचिंगमुळे, ज्यावेळेस आपण स्विचिंग वगैरे करतो त्या स्विचिंगमुळे अचानक व्होल्टेज कमी जास्त होतं, मग त्याच्यामुळे येणारा एरर स्विचिंग एरर असतो. तर हे लक्षात राहू द्या की आता काय विचारलं त्यांनी, इनकरेक्ट पोझिशन, तर इनकरेक्ट पोझिशनमुळे येणारा जर एरर कोणता असेल तो असतो तुमचा डिव्हाइस एरर, ज्याला ऑप्शन नंबर ए आपण काय म्हणू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा, विच इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द 1 ओहम अँड बिलो 1 ओहम रेजिस्टन्स व्हॅल्यू ॲक्युरेटली. असा इन्स्ट्रुमेंट ज्याला 1 ओहम आणि 1 ओहम पेक्षा कमी रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी वापरला जातो. सरळ सरळ लक्षात ठेवा, लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स जर कोणी मेजर करत असेल, एमीटर व्होल्टमीटर मेथड असते, केल्विन डबल ब्रिज मेथड असते आणि काय असते पोटेन्शियोमीटर मेथड असते. याच्यापैकी इथं नाहीये, पण ही ज्या मेगा ओहम नाही का, हा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो. मल्टीमीटर सगळ्याच गोष्टी मेजर करण्यासाठी वापरतो. तर ओहम मीटर आपण कशात वापरत असतो, पण त्यातल्या त्या शंट टाईप ओहम मीटर आपण लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो. तर कोणता वापरतो आपण, शंट टाईप ओहम मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ थर्ड टर्मिनल प्रोव्हाइड इन ऍडव्हान्स मेगा ओहम मीटर. मी आताच सांगितलं तुम्हाला की आपण मेगा ओहम मीटर कशासाठी वापरणार, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. इन्सुलेशन रेजिस्टन्स किंवा हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी ज्याची व्हॅल्यू मेगा ओहम मध्ये म्हणजे 10⁶ मध्ये, तशा व्हॅल्यू रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण मेगा ओहम मीटर वापरतो. लक्षात राहू की मेगा ओहम मीटर मध्ये 3 टर्मिनल आपण आता देतात, एक असतो एल, एक असतो ई आणि तिसरा असतो जी. हा तिसरा टर्मिनल त्यांनी विचारला, हा टर्मिनल नेमका आपण कशासाठी देतो, जे थर्ड टर्मिनल आहे, 2 टर्मिनल तर काम होणार, पण तिसरा टर्मिनल आपण कशासाठी देतो, तर याचं नाव असतं गार्ड टर्मिनल. मग त्या गार्ड टर्मिनल म्हणजे काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करतो, केबल वगैरे मध्ये नाही का लिकेज करंट असतो, मग त्या लिकेज करंटमुळे काय होतं माहिती आहे का, जो लिकेज करंटमुळे जे आपला मीटर आहे ना, त्या मीटरमध्ये नाही का डिस्टॉर्शन येतात, हार्मोनिक्स येतात आणि त्याची रिडिंग चुकते. मग ही रिडिंग चुकू नये म्हणून आपण काय करतो, गार्ड टर्मिनल वापरत असतो. मग याच गार्ड टर्मिनलचं काम काय सांगितलं, रिडिंग चुकू नये किंवा ॲक्युरेट रिडिंग भेटण्यासाठी जे काय होणार इन्फ्लुएन्स म्हणजे जे काही हार्मोनिक्स वगैरे त्याच्यापासून काय करण्यासाठी प्रोटेक्शनसाठी आपण वापरतो. मग बघा, गेट हायर ओहमिक व्हॅल्यू नाही आहेत, पास द एक्सेसिव्ह व्होल्टेज व्होल्टेजला ग्राउंड करण्यासाठी नाही वापरत. मग पास द एक्सेसिव्ह करंट टू द ग्राउंड यासाठी पण नाही. टू गेट द ॲक्युरेट रिडिंग विदाउट ऑसिलेशन, म्हणजे तो काटा जो आहे तो ऑसिलेट नाही झाला पाहिजे, सोबत लिकेज करंटचा इफेक्ट त्याच्यावरती नाही झाला पाहिजे आणि ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला भेटली पाहिजे. आणि हीच ॲक्युरेट व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण थर्ड टर्मिनल वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द शंट रेजिस्टन्स मटेरियल. आता बघा, पहिली गोष्ट समजलं आपल्याला की हा जो एक नाही का रेजिस्टर आहे, मग या रेजिस्टरमध्ये जे मटेरियल वापरले त्याचे त्यांनी विचारलं याचं नाव काय, तर हा सरळ सरळ लक्षात राहू, याचं नाव पाठ करण्यासारखे, जो ZTC असतो, झिरो टेम्परेचर कोएफिशियंट, याच झिरो टेम्परेचर कोएफिशियंटचं मटेरियल इथं वापरतात. आणि मग तिथं 2 आहेत, युरेका आणि मॅग्नीन दोन्ही पण आहे. तर लक्षात राहू की जो मॅग्नीन असतो, या मॅग्नीन पासूनच काय म्हणतात, हा शंट टाईप ओहम मीटर बनवत असतो. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, व्हॉट इज द रिझन ऑफ द मुव्हिंग कॉइल मीटर हॅव्हिंग अ युनिफॉर्म स्केल.
मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर का तुमची स्केल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट असेल की एक समान असेल त्याला आपण युनिफॉर्म स्केल म्हणतो. बघा एक्झाम्पल, अशी स्केल आहे तुमचे सगळे युनिफॉर्म पट्टे आहेत त्याच्यावरती, म्हणजे सारख्या डिस्टन्सवरती, याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म स्केल म्हणतो. काय म्हणतो याला, युनिफॉर्म स्केल असं म्हणतो. आणि जर समजा तुमची पट्टी अशी असेल, बघा एक आकडा इथं आहे, दुसरा जवळ आहे, तिसरा इथं एकदम असा आहे, किंवा अशी नॉन युनिफॉर्म आहे, याला आपण नॉन युनिफॉर्म स्केल म्हणतो. कोणती म्हणू, नॉन युनिफॉर्म स्केल. मग आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय असतं बघा, जो तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो ना टीडी, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या मेजरिंग क्वांटिटीच्या करंट सोबत. मी काय सांगितलं, जर तुमची स्केल युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म असण्यामागचं कारण असं असतं की जो डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो तो डिफ्लेक्टिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या करंट सोबत, म्हणून याची स्केल काय असते, लिनियर असते. आणि ज्या वेळेस तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्क टीडी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या करंटच्या स्क्वेअर सोबत. मी काय सांगितलं, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द करंटचा स्क्वेअर. मग करंटच्या स्क्वेअर सोबत प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर सोबत प्रोपोर्शनल असल्यामुळे स्केल कोणती येते, नॉन युनिफॉर्म येते. त्यांनी आपल्याला विचारलं काय की मीटरची कोणती युनिफॉर्म स्केल असण्यामागचं कारण काय, तर युनिफॉर्म स्केल असण्यामागचं कारण हे की डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, करंट. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. समोर तुम्हाला असाच क्वेश्चन बघायला मिळेल, त्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म स्केलचं कारण विचारतील तर त्याच्यात उत्तर राहील बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क हा करंटच्या स्क्वेअर सोबत प्रोपोर्शनल असतो म्हणून. याचं उत्तर तर ए. बघा नंतरचा क्वेश्चन करतो, विच एरर इन एनर्जी मीटर डिस्क रोटेटिंग कंटिन्युअसली ऑन लोड, ऑन नो लोड. आता काय होतं माहिती आहे का, जुन्या काळामध्ये नाही का जी एनर्जी मीटर असायची ना, त्या एनर्जी मीटरमध्ये नाही का अशी एक डिस्क असायची भरीवाली. ही डिस्क काय करायची, ही म्हणजे जुन्या काळातलं इंडक्शन, जे जुन्या काळातलं मीटर आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. मग याच्यामध्ये नाही का या मीटर असं मीटर असायचं कम्प्लीट. या मीटरच्या आत नाही का अशी डिस्क असायची, इथं तुमचा डिस्प्ले राहायचा समजा, त्याच्यामध्ये ते काटे फिरत राहायचे. हे फिरायचं नाही याच्यामध्ये, तर हे या डिस्कच्या रोटेशनवरती फिरायचे. काय व्हायचं की त्या इंडक्शन इफेक्टमुळे ही काय करायला लागायची, डिस्क नाही का रोटेट व्हायला लागायची. मग लोड असताना ते इंडक्शन इफेक्ट क्रिएट व्हायचा आणि ही डिस्क रोटेट व्हायची. पण त्यांनी काय म्हटलं की नो लोड, म्हणजे मीटरवरती लोड आहे का नाहीये तरी सुद्धा ही डिस्क फिरायची. म्हणजे काय बघा, तुमच्या घरात स्विच लोडही ऑन नाहीये, तुम्ही काही एनर्जी युज नाही करेल तरी डिस्क फिरणार म्हणजे तुमचे काय पडणार, युनिट पडणार. मग या एररला नाही का, या एररला म्हणायचो आपण क्रिम्पिंग एरर. काय म्हणजे आपण क्रिम्पिंग एरर म्हणायचो. मग क्रिम्पिंग एरर म्हणजे काय की तुमची डिस्क, क्रिम्पिंग एरर म्हणजे काय होतं की तुमची डिस्क लोड नसताना सुद्धा फिरणार, त्याला आपण क्रिम्पिंग एरर म्हणतो. मग या प्रश्नाचं उत्तर तर सरळ ऑप्शन नंबर डी, क्रिम्पिंग एरर. मग या एररला दुरुस्त करा. बघा आता हा एरर आला तर ही चांगली गोष्ट, त्याला दुरुस्त करावं लागेल. तर या एररला दुरुस्त करण्यासाठी आपण काय करायचो, हे डायमीटरने कशी डायमीटर असते, या डायमीटरच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे असे नाही का दोन होल जनरेट करायचो आपण. दोन होल काय करायचो, पाडायचो. मग दोन होल पाडल्यामुळे काय व्हायचं, जशी मॅग्नेटिक फील्ड या होलमधून पास व्हायची ना, हे डिस्क नाही का लॉक झाल्यासारखी व्हायची. मग लॉक झाल्यामुळे ही डिस्क फिरायची नाही, म्हणून हा क्रिम्पिंग एरर काय व्हायचा, म्हणजे क्रिम्पिंग एररला कमी व्हायचा. मग क्रिम्पिंग एरर म्हणजे काय की डिस्क नो लोडवरती फिरणार, आणि याला कमी करायसाठी आपण काय करायचो, जे डायमीटर, या डायमीटरच्या अपोजिट डायरेक्शन आपण दोन काय करायचो, होल मारायचो. मग याच्यात फक्त विचारलं तर एरर कोणता आहे, याच्यात एरर आहे क्रिम्पिंग एरर. ऑप्शन नंबर डी डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सीटी सेकंडरी केप्ट ओपन. आता लक्षात येतं की सीटी म्हणजे काय असतं, सीटी म्हणजे असतो करंट ट्रान्सफॉर्मर. असा ट्रान्सफॉर्मर जो की आपण हाय व्हॅल्यू ऑफ करंटला मेजर करण्यासाठी वापरतो. तर सिटी मध्ये नाही का हे असते प्रायमरी साईड. मग प्रायमरी साईड माहिती आहे का, प्रायमरी साईड, आणि हे असते सेकंडरी साईड. तर आपण याच्यात काय करतो माहिती आहे का, पहिली गोष्ट सिटीमध्ये सेकंडरी साईडला नाही का करंट काय असतो, मिनिमम असतो, कारण आपल्याला करंट करावं लागतं. व्होल्टेज कसं असतं, जास्त असतं. मग व्होल्टेज जास्त असतं, हा नाही का स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. कोणता ट्रान्सफॉर्मर असतो, स्टेप अप. आता हा काय असतो, याच्या मागचे कारण भरपूर आहेत. तर एक लक्षात ठेवा, हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. मग सेकंडरी साईड आपण कधीच ओपन नाही ठेवत का, याच्या मागचं कारण सांगतो बघा. प्रायमरी साईडला हाय करंट असतो, सेकंडरी साईडला जरी करंट लो असला ना, तर व्होल्टेज या साईडला एवढं जास्त असतं की जर तुम्ही याला ओपन ठेवलं ना, तर या ओपन ठेवल्यामुळे काय होतं, ही कोर नाही का सॅच्युरेट होते. काय होते, ही जी वाइंडिंग ही सॅच्युरेट होते, आणि सॅच्युरेट होऊन काय होऊ शकते, बर्नआउट होऊ शकते. म्हणून आपण सिटीची सेकंडरी साईड कधीच ओपन ठेवत नाही, कारण या साईडला करंट जरी कमी असला तरी व्होल्टेज म्हणजे कोर काय होते, कोर सॅच्युरेट होऊन मॅग्नेटिक फील्डला जायला रस्ताच नाही ना कम्प्लीट पाथ. मग ह्या नसल्यामुळे काय होणार की जी कोर आहे सॅच्युरेट होणार, सॅच्युरेट होऊन कोर काय होणार, बर्नआउट होणार सेकंडरी वाइंडिंग. म्हणून आपण त्याला ओपन ठेवत नसतो. कोणत्या वाइंडिंगला, सेकंडरी साईडला सिटीच्या. मग त्याने ते त्याला का ठेवत नाही बघा, सिटी प्रायमरी प्रायमरी सेकंडरी बर्नआउट होणार. होल्ड कॅपॅसिटी रिड्यूसेस, कॅपॅसिटी रिड्यूस होत नसते. होल्ड एम्पियर कॅपॅसिटी इन्क्रीजेस, कॅपॅसिटीचा फरक पडत नाही. सिटी सेकंडरी वाइंडिंग इज बर्नआउट. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. जी सेकंडरी वाइंडिंग आहे ती काय होणार, तुमची बर्नआउट होऊन जाणार जर तुम्ही ओपन ठेवली तर. नंतर बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर कनेक्टेड अक्रॉस द शंट टाइप ओहम मीटर. कोणताही ओहम मीटर असो किंवा एखाद्या ठिकाणी आपण व्हेरिएबल रेजिस्टर केला ना, त्याच्या मागचं कारण काय असतं सांगतो तुम्हाला. काय होतं की आपले जे इन्स्ट्रुमेंट होते ना जुन्या काळातले, हे असे बघा, इथं स्केल राहायची, इथं नाही का तुमचा काटा असा झिरो, असा हा राहायचा समजा झिरो, इथं हा कुठे झिरो. पहिले काय व्हायचं, मग त्याच्यानंतर हा काटा नाही का कदाचित ऑलरेडी एक वर राहायचा.
म्हणजे याच्यात जर तुम्ही रिडिंग पण नाही, रिडिंग नसताना सुद्धा तुमचा काटा एक शो करत आहे, याचा अर्थ हा एरर आहे. मग या एररला कमी करण्यासाठी, या पॉइंटरला 0 वरती नेण्यासाठी, या पॉइंटरला काय करायचं तुम्हाला, 0 वरती नेण्यासाठी तो नाही का जो व्हेरिएबल रेजिस्टर होता ना, आपण तो शंट टाईप ओहम मीटर मध्ये वापरायचो. मग याला काय करायचं आपण, ऍडजस्ट करायचो, ऍडजस्ट करून या पॉइंटला काय करायचो, 0 वरती न्यायचो कोणताही इक्विपमेंट कनेक्ट नसताना. मग त्यावेळेस आपल्याला काय म्हणता, आपण दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला पॉइंटरला 0 वर नेण्यासाठी. मग तेच कारण विचारल्याने बघा ऑप्शन नंबर बघा इथं, ऑप्शन नंबर डी काय म्हणतो, ऍडजस्ट द पॉइंटर टू द 0. म्हणजे त्या पॉइंटरला 0 वर नेण्यासाठी आपण काय करत असतो, व्हेरिएबल रेजिस्टन्स यूज करत असतो शंट टाईप ओहम मीटर मध्ये. नंतरचा क्वेश्चन बघा, विच मटेरियल यूज टू मेक द कंट्रोल स्प्रिंग इन अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपण कंट्रोलिंग 2 प्रकारे करतो, एक असतो स्प्रिंग कंट्रोल, दुसरा असतो ग्रॅव्हिटी कंट्रोल. ग्रॅव्हिटी कंट्रोल मध्ये आपण वेट लावणार आणि स्प्रिंग कंट्रोल मध्ये स्प्रिंग लावणार. तर त्या स्प्रिंगची प्रॉपर्टी असली पाहिजे, ती कंडक्टिंग असली पाहिजे पण नॉन मॅग्नेटिक असली पाहिजे. कारण मॅग्नेटिक फील्ड जर का मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट त्याच्यावरती झाला तर एरर येणार. मग अशासाठी नाही का आपण फॉस्फरस ब्रॉन्झ, म्हणजे बघा फॉस्फरस ब्रॉन्झ नावाचा मटेरियल असतो, त्या मटेरियल पासून ती स्प्रिंग बनवतो. या मटेरियलची प्रॉपर्टी अशी असते की तो कंडक्टिंग असतो पण नॉन मॅग्नेटिक असतो. मग नॉन मॅग्नेटिक असल्यामुळे काय होतं की दुसऱ्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा किंवा त्याच्याही स्वतःच्या मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट त्याच्यावरती होत नाही. त्याच्यासाठी आपण फॉस्फरस ब्रॉन्झ हा मटेरियल वापरतो. कशासाठी वापरतो, तर स्प्रिंग बनवण्यासाठी आपण वापरत असतो, ज्याच्यात आपण स्प्रिंग कंट्रोल प्रोव्हाइड करतो. क्वेश्चन नंबर 13 बघा, विच इलेक्ट्रिकल इफेक्ट दॅट सिंगल फेज एनर्जी मीटर वर्क. मी आता मगाशी बोलता बोलता सांगितलं तुम्हाला की सिंगल फेज एनर्जी मीटर जे होते जुन्या काळातले, ते कोणत्या इफेक्ट वरती काम करायचे, तर ते काम करायचे बघा इंडक्शन इफेक्ट वरती. सरळ सरळ लक्षात आलं ऑप्शन नंबर बी, की ते मीटर सरळ सरळ इंडक्शन इफेक्ट वरती काम करतात. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा, विच पोझिशन यूज टू इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड विथ अ स्प्रिंग कंट्रोल. असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे जो की काय स्प्रिंग कंट्रोल सोबत प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याची पोझिशन कशी असली पाहिजे. मी हाही क्वेश्चन तुम्हाला याच्या आधी एक्सप्लेन केला की जर तुमचा स्प्रिंग ग्रॅव्हिटी कंट्रोल असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला ऑलवेज व्हर्टिकल ठेवावं लागेल, म्हणजे उभं ठेवावं लागेल. पण जर का समजा तुमचा स्प्रिंग कंट्रोल आहे, त्याला उभं ठेवा आडवं ठेवा, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. मग स्प्रिंग कंट्रोलवाला आपण कोणत्याही पोझिशन मध्ये ठेवायला पाहिजे, कोणत्याही पोझिशन मध्ये ठेवला तरी चालतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द मीटर. खाली दिलेल्या मीटरचं नाव काय. आता तुम्ही म्हणसाल सर हे काय इमेजेस क्लिअर दिसत नाहीये. बरं, जरी तुम्हाला इमेज क्लिअर दिसत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला क्लिअर दिसतात त्या आपण बघू आधी. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं थोडं इथं व्ही दिसत आहे, याचा अर्थ हा व्होल्ट मीटर काय दिसत, हा काय व्होल्ट मीटर आहे. आणि सोबत सोबत याच्यामध्ये नाही का मल्टिपल कनेक्शनसाठी काय दिलेले आहे, टॅपिंग दिलेलं आहे किंवा मल्टिपल कनेक्शनसाठी आपल्याला टर्मिनल दिलेले आहेत. तर याचा अर्थ समजून घे की हा नाही का मल्टी फंक्शनवाला किंवा आपण एका मल्टी रेंजवाला मीटर आहे. मग आता हा आपल्याला एवढं लक्षात आलं, हा मल्टी रेंजवाला मीटर आहे आणि सोबत सोबत हा व्होल्ट मीटर आहे. म्हणजे काय, हा मल्टी रेंजवाला आहे आणि हा व्होल्ट मीटर आहे. म्हणजे एमीटरवाला कटला बघा, मल्टी रेंज डीसी काय मल्टी रेंज एमीटर कटला. मग आता एसी डीसी वाला आहे का डीसी वाला आहे, तर हे कशाहून ठरत असतं. इथं नाही का सिम्बॉल असतो, जर समजा तुमचा असा सिम्बॉल असला हा डीसी असता, असा असता तो एसी असता, आणि हे दोन्ही असते तो एसी डीसी असता. पण आता याच्यामध्ये हा सिम्बॉल व्यवस्थित दिसत नाहीये. मग रिअल लाईफ मध्ये लक्षात, जर का तुमचा असा सिम्बॉल आहे तर हा कोणता मीटर असता, डीसी मीटर असता. असा असता तो एसी असता, आणि जर तुम्ही दोन्ही अशा असते तर एसी डीसी वाला मीटर असता. तर इथं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, म्हणून नेहमीनुसार बरोबर उत्तर काय आपलं ऑप्शन नंबर बी, म्हणजे डीसी मल्टी रेंज व्होल्ट मीटर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तरी तिथं कन्फर्म मी काय सांगते तुम्हाला की तिथं सिम्बॉल दिसत नाही म्हणून आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण निमित्त ऑप्शन काय दिलेले, बी दिलेले, म्हणून लक्षात राहू द्या की डीसी मल्टी रेंज व्होल्ट मीटर तो आहे. एवढं समजलं होतं आपल्याला मल्टी रेंजचा व्होल्ट मीटर येतो. क्वेश्चन नंबर 16 बघा, विच इन्स्ट्रुमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्स्ट्रुमेंटचे नाही का मेन 3 टाईप पडतात. एक असतं रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट, एक असतं इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. कोणता असतो लिहूनच देतो तुम्हाला. एक असतो इंडिकेटिंग, नंतर दुसरा येतो इंटिग्रेटिंग आणि तिसरा येतो रेकॉर्डिंग. आता इंडिकेटिंग म्हणजे काय, एक्झाम्पल सांगतो. आपण नॉर्मल समजा काय केलं, एखादा मीटर वापरला तुम्ही मेजर करायसाठी. तो काय करणार, ज्यावेळेस आपण सप्लाय सोबत कनेक्ट करणार त्यावेळेस व्हॅल्यू दाखवणार, आणि सप्लाय सोबत म्हणजे कनेक्ट काढून घेतला तो व्हॅल्यू दाखवणार नाही. याला म्हणतो तो फक्त दाखवण्याचं काम करतो, करंट सध्याची व्हॅल्यू दाखवण्याचं काम करतो, त्याला आपण इंडिकेटिंग म्हणतो. इंटिग्रेटिंग म्हणजे काय, की सध्या तुम्ही एनर्जी वापरून राहिले ते तर दाखवणार, पण याच्या आधी किती वापरलेली ते पण काय करणार, तो रेकॉर्ड ठेवणार म्हणजे त्याला ऍड करत चालणार. मग जसं ऍड करत चालेल मग त्याला म्हणतो इंटिग्रेटिंग. कारण इंटिग्रेशन म्हणजे ऍडिंग असतं, आणि रेकॉर्डिंग म्हणजे की कोणत्या वेळेस किती वापरली याचा सगळ्याचा रेकॉर्ड ठेवणं, त्याला आपण रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो. आणि यांनी काय विचारलं की इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल काय, कोणतं विचारलं, इन्स्ट्रुमेंट एक्झाम्पल ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. मग इंटिग्रेटिंग म्हणजे काय, की तो काय करेल, मागच्याही व्हॅल्यू ऍड करत चालेल. जर तुम्ही बघितलं असेल एसी व्होल्ट मीटर असो डीसी व्होल्ट मीटर असो, व्होल्ट मीटरचं काम आहे फक्त सध्या तुम्ही सप्लाय सोबत कनेक्ट केलं तर रिडिंग दाखवणार, नाही तर दाखवणार नाही. त्याच्यामुळे हे दोन्हीच्या दोन्हीनं एक्झाम्पल ऑफ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. कशाचे एक्झाम्पल
वापरलेत इंडिकेटिंगचे. आता एनर्जी मीटर बघा, एनर्जी मीटर म्हणजे आपल्या घरातलं मीटर, आणि जर तुम्हाला माहित असेल तर ते काय करायचं, फिरत राहायचं आणि मागे आतापर्यंत टोटल युनिट दिसते त्याच्यामध्ये की समजा 3000 युनिट वापरले, मग या महिन्यामध्ये 3050 झाली, म्हणजे याचा अर्थ या महिन्यात तुम्ही 50 वापरले, पण आतापर्यंत टोटल 3050 युनिट वापरले. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटचं काम होतं की मागच्या सगळ्या गोष्टीला काय करणं, ऍड करणं, आणि ह्याच इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं काम असतं. म्हणून याला ऑप्शन नंबर काय आहे, सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता टेंजेन्शियल गॅल्व्हनोमीटर काय असतो, तर लक्षात राहू द्या की दोन टाईपचे इन्स्ट्रुमेंट पडतात, जे आपण वापरतो आणि जे आपण वापरत नाही. वापरत नाही म्हणजे काय, असे इन्स्ट्रुमेंट जे लॅबमध्ये ठेवलेले असतात, त्या इन्स्ट्रुमेंटचं बघून आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंट रेफरन्स म्हणून ते इन्स्ट्रुमेंट रेफरन्ससाठी ठेवतो आणि त्याच्यापासून आपले इन्स्ट्रुमेंट तयार करतो. तर त्या इन्स्ट्रुमेंटला ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणतात. आणि याच ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटमध्ये टेंजेन्शियल गॅल्व्हनोमीटर असतो. हा इन्स्ट्रुमेंट आपण प्रत्यक्षात रिडिंगसाठी वापरत नाही, पण या टेंजेन्शियल गॅल्व्हनोमीटरचा वापर करून आपण काय करत असतो, जे बाकीचे ॲक्युरसी वगैरे चेक करायची अदर मीटरची ती चेक करत असतो किंवा तो लॅबमध्ये ठेवलेला असतो. क्वेश्चन नंबर 17 बघा, हाऊ द क्रिम्पिंग एरर इज कंट्रोल इन अ डीसी एनर्जी इन एनर्जी मीटर. एनर्जी मीटर मध्ये जो क्रिम्पिंग एरर आहे, त्या क्रिम्पिंग एरर तुम्ही कसा हे करतो. क्रिम्पिंग एरर म्हणजे काय, की तुमची डिस्क नो लोड वरती सुद्धा काय होते, फिरायला लागते. मग ही डिस्क फिरून म्हणजे आपण काय करतो, या डायगोनल वरती काय करतो, 2 होल करतो. याच्यानंच आपण क्रिम्पिंग एररला कमी करतो. आणि त्यांनी तेच विचारलं की क्रिम्पिंग एररला कमी कसं केलं जातं, बाय रिड्युसिंग द रेटेड व्होल्टेज रिड्यूस करून का नाही केलं जात, इन्क्रीजिंग द इंडक्टिव्ह लोड वाढून का, लोड वरती तो लोड नसतानाच चालून राहिला त्याच एररला आपण क्रिम्पिंग म्हणतो, म्हणून हे पण ऑप्शन नाहीये. बाय ऍडजस्टिंग द ब्रेक मॅग्नेट पोझिशन, ब्रेक मॅग्नेटच्या पोझिशन वरती सुद्धा डिपेंड करत नाही. बाय ड्रिलिंग 2 होल्स डायमेट्रिकली ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे की 2 होल म्हणजे ज्या डायमीटर आहे त्याच्या अपोजिट टोकाला 2 होल काय करा, होल करा. याच्यामुळे काय होतो, क्रिम्पिंग एरर कमी होत असतो. क्वेश्चन नंबर 18 बघा, व्हाय द स्केल ऑफ मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट हॅव्हिंग द नॉन युनिफॉर्म स्केल. आता का अनयुनिफॉर्म विचारलं किंवा नॉन युनिफॉर्म. आता मगाशी तुम्हाला सांगितलं रे, काय विचारलं, आता इथं अनयुनिफॉर्म विचारलं. मग अनयुनिफॉर्म का असते, अनयुनिफॉर्म असते कारण तुमचा जो टीडी काय होतं, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंटचा स्क्वेअर असेल तर तुमची स्केल काय असते, नॉन युनिफॉर्म असते. यांनी तेच कारण विचारलं. युनिफॉर्मचं कारण होतं काय असतं, करंटला प्रोपोर्शनल असतात, पण नॉन युनिफॉर्मचं कारण असतं करंटच्या स्क्वेअरला. मग बघा इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट नाहीये, करंटच्या स्क्वेअरला असतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफ्लेक्टिंग फोर्स इन्व्हर्सली तर नाही राहत. डायरेक्ट डिफ्लेक्टिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट, म्हणजेच या स्क्वेअरच्या कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा, विच सोर्स काय विचारलं त्यांनी, विच सोर्स मेजरिंग एरर इज कॉज बाय द इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मॅग्नेटिक फील्डच्या इफेक्टमुळे येणारा जो एरर आहे त्याला आपण काय म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं बघा, 2 इन्स्ट्रुमेंट आहेत, मग या इन्स्ट्रुमेंटची स्वतःची काहीतरी एक मॅग्नेटिक फील्ड तयार केली, आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे काय झालं, या इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर आला. मग त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो इन्फ्लुएन्स एरर म्हणतो आपण, कारण याच्यामुळे त्याला इन्फ्लुएन्स एरर म्हणत असतो. सरळ लक्षात द्या, ऑप्शन नंबर काय, सी. इन्फ्लुएन्स एरर असतो जो मॅग्नेटिक फील्डमुळे येतो. आणि मी डिव्हाइस एरर सांगितलं, ह्युमन एरर सांगितलं, स्विचिंग एरर सांगितलं, तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन मध्ये काय केलं होतं, एक्सप्लेन केला होता. अशा पद्धतीने या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहणार, ऑप्शन नंबर सी राहणार आहे. बघा, याच पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत जे टॉप म्हणजे जवळपास 40 प्रश्न आहेत, त्या 40 प्रश्नापैकी 20 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. या नंतरचे जे क्वेश्चन आहेत या नंतरच्या पार्टमध्ये येतीलच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा. असेच अजून व्हिडिओ बघायचे असतील या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत आणि जे सीबीटी एक्झामची तयारी करत त्यांच्यासोबत. धन्यवाद.